कासव उपजिल्हा रुग्णालयात जन्मदाखल्याच्या नावाखाली पैशाची कथित उकळपट्टी। पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कासव उपजिल्हा रुग्णालयातील कारभाराबाबत गंभीर आरोप समोर आल्याने आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। जन्मदाखला देणे तसेच जन्मदाखल्यातील दुरुस्तीच्या प्रक्रियेदरम्यान नागरिकांकडून अनधिकृतरित्या पैशाची वसुली केली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या कथित प्रकारामुळे विशेषतः आदिवासी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। आष्टे धांगडपाडा येथील मिथुन देवजी धंगडा यांनी आरोप केला की मुलाचा जन्मदाखला मिळवण्यासाठी प्रथम रुग्णालयात गेल्यावर त्यांच्याकडून ₹100 तर जन्मदाखल्यातील त्रुटी दुरुस्ती करण्यासाठी दिनांक 27 जून 2026 रोजी पुन्हा गेल्यावर ₹150 घेतले गेले। आम्ही रोजंदारीवर कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो, सरकारी सेवेसाठी पैसे मोजावे लागत असेल तर यापेक्षा दुर्दैवी बाब कोणती, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। या आरोपामुळे अनेक गंभीर प्रश्न सरकारी सेवा की वसुली केंद्र, नागरिकांचा गंभीर आरोप, उच्चस्तरीय चौकशीची मागणी, जन्मदाखला व दुरुस्तीच्या नावाखाली ₹100 ते ₹150 घेतल्याचा नागरिकांचा आरोप, अधिकृत पावती दिली जात नसल्याचा दावा, दंत सहाय्याकडून संगणकावर बसून जन्मदाखले तयार व वितरित केल्याचा आरोप, संबंधित अधिकाऱ्यांना असे काम देण्यामागील अधिकारी व नियमांवर प्रश्न, उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची नागरिकांची मागणी निर्माण झाली आहे। जन्मदाखला देण्यासाठी शासनाने अधिकृत शुल्क निश्चित केली आहे का? असल्यास नागरिकांना त्याची अधिकृत पावती दिली जाते का? आणि शुल्कच नसल्यास पैसे कोणाच्या उद्देशाने व कोणत्या अधिकाराखाली घेतले जात आहेत? या सर्व प्रश्नांची स्पष्ट उत्तरे प्रशासनाने द्यावी अशी मागणी होत आहे। दरम्यान आणखीन एक गंभीर आरोप समोर आला आहे। रुग्णालयातील दंत सहाय्यक वर्ग क्रमांक 4 कर्मचारी सोमनाथ रुद्राक्ष हे संगणकावर बसून जन्मदाखले तयार करून वितरित करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। दंत सहाय्यकाला अशा प्रकारचे प्रशासकीय काम सोपवण्याचा अधिकार कोणाकडे आहे? त्यांना जन्मदाखले तयार करणे संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी व निष्पक्ष चौकशी करण्यात येईल। चौकशीत संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडून कोणत्याही गैरप्रकार अथवा नियमभंग झाल्याचे आढळल्यास दोषी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांविरुद्ध शासनाच्या प्रचलित नियमानुसार कठोर प्रशासकीय तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येईल। डॉक्टर रामदास मराठ, जिल्हा शल्क चिकित्सक, पालघर किंवा या संदर्भातील आर्थिक व्यवहार हाताळण्याचे अधिकार आहेत का? वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीशिवाय हे शक्य आहे का? असे अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे। दोषी आढळणाऱ्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकीय तसेच कायदेशीर कारवाई करावी अशी सरकारची यंत्रणेवरील नागरिकांचा विश्वास कायम राखावा अशी जोरदार मागणी होत आहे। डहाणू प्रतिनिधी निलेश दांडेकर।